मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे सूत्राच्या माहितीनुसार वॉटर फिल्टर प्लांटजवळील सांडपाण्यावरून अंभोरे व गाभणे या दोन गटात शाब्दिक वाद झाला। या दरम्यान अंभोरे गटाने गजानन गाभणे, विलास गाभणे आणि संतोष गाभणे असे 3 जण जखमी झाले होते। दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी प्रकाश अंभोरे, महादेव अंभोरे यांच्यासह अन्य 5 ते 7 लोकांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच याच घटनेतील पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या 3 जणांना हात बांधून गावात फिरवल्याप्रकरणी पोलिसांच्या या कृत्याचा निषेध म्हणून काही महिला मंडळींनी साखळी उपोषण सुरू केले। या उपोषणाला 5 दिवस झाले असून ते अद्यापही सुरूच असल्याचे दिसले आहे। या घटनेतील 2 आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी आणि त्यानंतर कोर्टात नेण्याकरिता रिसोड फाट्यापर्यंत हात बांधून पायदळ फिरवण्यात आले। त्यातील एक आरोपी अल्पवयीन असून पोलिसांनी केलेले हे कृत्य नियमबाह्य असल्यामुळे या सर्व प्रकरणात काही जणांचे जाणून बुजून नाव टाकण्यात आले आहे, असे उपोषणकर्त्या महिलांचं म्हणणं आहे। असे कृत्य करणाऱ्या व पक्षपात करणाऱ्यावर कारवाई व्हावी व या संपूर्ण प्रकरणात जोपर्यंत आम्हाला जाब मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवू, अशी प्रतिक्रिया उपोषणकर्त्या महिलांनी दिली। ब्युरो रिपोर्ट MS न्यूज मराठी। मी पंचायत समिती सदस्य सौ कल्पना विजय अंभोरे, शिरपूर। आम्ही सर्व महिला इथे आज उपोषणाला बसलेलो आहे पोलीस स्टेशन समोर। कारण की आज शिरपूरचे ठाणेदार सुरेश नाईक नवरे यांनी माझे पुतणे आणि माझ्या पुतण्यावर आणि नाबालिग एक पुतण्या त्याच्यावर अत्याचार केले। त्याने नग्न धिंड काढली। पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा आम्ही नाईक नवरे यांना न्याय विचारायला गेलो, जाब विचारायला गेलो, तेव्हा त्यांनी आमच्या एकाही प्रश्नाची उत्तर न देता नुसती मान हलवली आणि त्यांनी जे आरोपी याच्या भानगडीमध्ये नव्हते त्यांचेही नावे टाकले। त्याला जेव्हा आम्ही सांगितले की तू कुठे स्पष्ट कर, तर त्याने कुठे स्पष्ट न करता त्या आरोपीची नावे करून त्यांच्या मागे पोलिसाच्या गाड्या लावल्या। त्यामुळे आम्हाला जवाब न मिळाला व आमच्या प्रश्नाची उडवाउडवीची उत्तरे मिळाले। त्यामुळे आज आम्ही इथे सर्व महिला उपोषणाला बसलो आहे। आम्ही महिला उपोषणाला बसलेल्या असताना त्याने आम्हाला पोलीस प्रोटेक्शनही दिले नाही। आमची फक्त जनतेला सर्वांना एवढीच मागणी आहे की आमच्या महिलांना साथ द्या, न्याय द्या आणि जो इथे अत्याचार घडत आहे या ठाणेदाराची जे मनमानी चालली आहे त्याला रोख उत्तर द्या। आम्हाला त्याची बदली लवकरात लवकर हवी आहे। ज्या 2 माता आता त्याच्या बोलल्या, मी त्याची 3री मायच आहे। फक्त एवढं मागणं करते की त्याची लवकरात लवकर बदली करा आणि जे निरपराध आहे, गुन्हेगार नाही, त्यांना सजा देऊ नका। जे गुन्ह्याचे हकदार आहे त्यांना सजा द्या। पार्टीचा विचार करू नका। राजकीय वातावरणामुळे शिरपूर शहराची शांतता भंग होत आहे आणि जर शिरपुरातलं वातावरण जर पेटलं तर याला फक्त जिम्मेदार सुरेश नाईक नवरे हेच राहतील। 6 तारखेला शिरपूरला जी घटना घडली त्यामध्ये माझे पुतणे आणि जे आरोपी आहेत त्यांचेच फुटेज जे फुटेज निघतील त्या फुटेजमध्येच जे आरोपी निघतील तेच आम्हाला मान्य आहे। त्या दिवशी आम्ही माझे मिस्टर अशोक निवृत्ती अंभोरे आणि माझे नाव पुष्पा अशोक अंभोरे आहे। तर आम्ही दोघं पण बाहेर मूर्तिजापूरला गेलेलो होतो। तेथे आम्ही त्या दिवशी 6 फेब्रुवारीला आम्ही तेथे रूम करून राहिलो आहे। त्यांचे आमच्याजवळ बिल पण आहे आणि जिथे आम्ही मूर्तिजापूरला गेलो होतो तिथलं पण आमच्यावर फुटेज कॅमेरा पण आहे। ते सर्व प्रूफ आम्ही साहेबांना दिले, पण त्यांनी त्याच्यावर पूर्ण सबूत असताना त्यांनी माझ्या मिस्टरला त्यांच्या मागे गाड्या लावून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला। तर जे आरोपी नाहीत त्यांना तुम्ही शिक्षा देणार का, याचं उत्तर हवं आहे आम्हाला। जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही निश्चितच कारवाई करा, पण जे नाहीत त्यांना विनाकारण त्रास देऊ नका। आज आम्ही जनतेचे काम करत आहोत म्हणून आमच्यावर आज ही वेळ आलेली आहे। जे आरोपी आहेत त्यांच्या तुम्ही किती जरी हे केलं तर आम्ही त्याच्यावर कारवाई करणार नाही। आज आम्ही 3 दिवस झाले इथं महिला बसलेला, आम्हाला कोणतंही प्रोटेक्शन नाही।